निखिल येतोय ना. नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सॅटर्डे आणि तुम्ही मागच्या क्लिपमध्ये बघितलं असेल तसं आई तात्या सकाळी सकाळी गेले आहेत परत सिन्नरला. प्लॅन त्यांचा 8 दिवसाचा होता, पण ते का बरं गेले निखिल? 3 दिवसापासून दुसऱ्याच दिवसाला त्या दिवसापासून पाऊस पडला वाटतं. त्या दिवसापासून वनवन चालू होती, कांदे काढायचे जायचे. त्यामुळे ते गेले. आणि हे व्हॅक्यूम क्लिनर मला परत पाठवायचं होतं त्यांच्यासोबत, पण 2-3 दिवसात काही आवरणच झालं नाही. आता जरा शांतता आहे, तर आम्ही बाल्कनीचं आम्हाला मेकओव्हर करायचं आहे. सर म्हटलं थोडं आता लगेच नाही करणार आहे का? करणार आहे निखिल? लगेच नाही, 8-1 दिवस तरी लागतील. तर ते जे करायचं आहे म्हटलं, खालची स्वच्छता करायची होती, तर व्हॅक्यूम क्लिनर काढलं आहे. सकी त्या आवाजाने उठली आहे आणि तुम्हाला तिची हे दाखवते गंमत. हे बघा, तिला इतक्या वेळेस नाही सांगितलं आम्ही, पण मम्मा मी करते ना. तुझ्यापेक्षा खूप जड आहे राजा ते. बस आता पापाला करू दे. ओके, कट टू संध्याकाळ. आणि आता मी यूट्यूबवर पहिल्यांदाच असं काहीतरी करते. मी हॉल व्हिडिओ शूट करते. जे कपडे अजिबात पेड वगैरे काही नाही आहे. जे कपडे मी मागच्या 2 आठवड्यात घेतले, ज्याचे तुमचे खूप कमेंट्स होते की ताई नक्की काय घेतले ते दाखव. तर असं मी असं बसून तुम्हाला वरच्यावर दाखवायची. आता फुल मी अशी प्रॉपर म्हटलं दाखवू, कारण आधी मला थोडं असं कॉन्शियस होते मी की नाही यार मला कॅमेऱ्यासमोर असं नाही जायचं. तुम्ही बघितलं असेल मी हाफ यायची, पण आता मागच्या 8-1 दिवसापासून मी फुल दाखवायला लागली, कारण मला आता ते नाही राहिलंय कोण काय म्हणेल. सो हा जो एक शर्ट आहे, जो तुम्ही आय थिंक मागच्या एका व्हिडिओत पण बघितला असेल, हा पण मी रिसेंटली परचेस केला आहे 15 दिवसापूर्वी. हा जाराचा शर्ट आहे. निखिलकडे सेम होता, मग त्याच्याकडे सेम होता, तर माझ्याकडे हवा म्हणून मी घेतलंय. असं काही नाही, ॲक्च्युली मी खूप जास्त शर्ट, जीन्स किंवा प्लाझो पॅन्ट असं काही घालत नव्हती. तुम्ही मला मोस्टली गाऊन्समध्ये बघितलं असेल, लॉंग किंवा लॉंग कुर्तीजमध्ये, कारण तेव्हा मी खूप जास्त कम्फर्टेबल नव्हती. आता मी प्रॉपर अशी झाली आहे की यार चला घालूयात, जो लोक काय म्हणतील ते म्हणू द्यात. आणि मला ते असं कम्फर्ट पण वाटायला लागलं आहे. सो मी जी काही शॉपिंग केली आहे ती अशीच काहीशी आहे, जी आहे ती तुम्हाला पूर्ण दाखवते मी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे काही ऑनलाईन असेल त्याच्या मी लिंक शेअर करायचं नक्कीच ट्राय करेल. सगळ्यात आधी मी आता रिसेंटली ज्या याला गेली होती इव्हेंटला, तिथे जो टॉप घातला होता तो हा आहे. हा असा चिकनकारी हाफ कुर्ती आहे ही. तिथे आम्हाला असं व्हाईटच घालायला लावलं होतं, जे फक्त आम्ही 2-3 जणांनी पाळलं. तर 3/4 स्लीव्ज आहे. हा मी 999ला घेतला होता मिंत्रावरून. अगदी अचानक मागवला होता. ॲक्च्युली याच्यात मला ब्लॅक पॅन्ट घालायची होती, पण मी ती पण घालून नाही गेली. म्हटलं यार थीम याच्यात नाही आहे, त्यांनी आपल्याला लाईट कलर घालायला लावले आहेत, बट लोक काय काय घालून आले होते. असं तर याची खूप जणांनी लिंक मागितली, तर याची लिंक मी आज देते. सोबतच त्याच इव्हेंटसाठी मी अजून एक ड्रेस मागवून ठेवला होता की बघूयात म्हटलं तिथे जाऊन जर चेंज वगैरे करायला लागलं येताना तर मी हा एक टॉप मागवला होता. यांचे कोणाचे हे पण नाही निघालेत अजून. तर हा पण काइंड ऑफ कुर्तीच आहे, बट 3/4 कुर्ती आहे सी. आणि ही पण मला वाटलं नव्हतं की छान दिसेल जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा, बट हे ॲक्च्युली खूप छान दिसतं. सो हे असं काहीच आहे. देन हा एक आहे, हा निखिलने एका एक्झिबिशनमधून मला आणलेला आहे, वारलीवाला. याला महिना झाला असेल, पण मी अजून घातलंच नाही आहे तो. सो हे असं काहीच आहे. 3/4 आहे आणि हे पण मला क्यूट दिसतं. म्हणजे मी जेव्हा ट्राय केलं होतं मला ते आवडलं होतं. पुन्हा आज मी शॉर्ट जो पोस्ट केला आहे त्याच्यावर तुमच्या इतक्या गोड गोड कमेंट्स आल्या आहे. त्यात जो मी शर्ट घातला होता त्यात जो मी टॉप घातला होता तो हा आहे. तर हा मी वेस्ट साईडमधनं घेतला आहे. याला एक 4-5 नाही 2च आठवडे झाले असतील. सो हा असा आहे, डबल एक्सेल आहे बाय द वे हा. आणि हा पण मला असा खूप कम्फर्टेबल आहे, खूप कम्फी आहे. जर तुम्ही आज माझा तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला दिसला असेल. आणि मला हे शूट करताना ॲक्च्युली खूप भारी वाटते, कारण की याच्या आधी मी असं काहीच नाही केलं. मी असे छोटे दाखवायचे, जसे तुम्हाला कपडे नीट दिसत पण नव्हते, पण आज मला प्रॉपर असं दाखवता येतं. मला स्वतःलाच कॉन्फिडन्स येतो आणि मला छान वाटतंय. देन हा पण मी वेस्ट साईडमधनंच घेतला होता. ही थोडी लॉंग टाईप कुर्ती आहे. स्लीव्सच्या बाबतीत मी अजून स्लीवलेसवर नाही आली, कारण त्याच्या बाबतीत मी अजून एवढी कम्फर्टेबल नाही आहे. मला लहानपणापासूनच खूप सारे स्ट्रेच मार्क्स आहे. सो मी लहानपणी पण खूप स्लीवलेस नाही घातलं आहे, तो ते अजूनही नाही कंटिन्यू झालं आहे, बट होप सो लवकर करेल. तर ही पण एक अशी लॉंग 3/4 काय म्हणता येईल माहीत नाही यार, जे नेहमी घालतात त्यांना सांगता येईल. तर ही पण एक कुर्ती आहे जी ॲक्च्युअलमध्ये खूप छान दिसते. देन मी एक
एक पॅरेट कलरचा आणि ब्ल्यू कलरचा जो शर्ट घेतला होता, म्हणजे एका शॉर्टमध्ये बघितला असेल, हा कलर मी अजिबात अशी कम्फर्टेबल नव्हती. मी पहिला ड्रेस असेल माझा ह्या कलरचा, बट निखिल बोलला चल आहे तुझ्या कार्टमध्ये आहे तर घेऊन टाक. सो मी हा परचेस केला. हाचा थोडा क्रॉप टाईप आहे, सो मी थोडी अनकम्फर्टेबल आहे सध्या तरी, कारण मी असे घातलेले नाही आहे. बट कलर मला चांगला दिसतोय, सो मी लवकरच ट्राय करेल तो पूर्ण घालायची. देन मी वन पीस घेतले आहेत 2 असे फ्री साईज कम्फी जे मला उन्हाळ्यात घालता येतील ते दाखवते. तर फर्स्ट आहे हा डेनिमवाला. हा असा खूप मोकळा चोकळा आहे. याची अशी स्लीव्ज आहे, अशी फुग्यावाली बाई आहे जी मला ॲक्च्युली खूप आवडते. आणि तसं उन्हाळ्यात डेनिम घालत नाही, बट मला वाटला की तो घ्यावा, तो नंतरही घालता येईल आणि तो ॲक्च्युली मला खूप छान दिसत होता घातल्यावर. सो हा एक आहे. आणि याच डिझाईनमध्ये एक रेड कलरमध्ये पण होता. हा डेनिम नाही आहे, बट स्टील मला आवडला. अशा प्रकारे मी जरा जास्त शॉपिंग केली आहे, बट केली आहे यार. मग तुम्हाला मी आता वेगवेगळ्या कपड्यांमध्ये बघायला भेटेल, नाही तर मी तुम्हाला जास्त मोस्टली गाऊनमध्ये बघायला भेटायची त्या लॉंगवाल्या. तर हा पण तसाच आहे, याची पण स्लीव्ज अशी आहे. आणि यार मस्त आहे, म्हणजे हा पण मला खूप मस्त दिसतो. हा मी आता एक इव्हेंट आहे त्याला घालणार आहे, सो तुम्हाला बघायला मिळेलच. देन सगळ्यात मोठी गोष्ट, मला पॅन्ट्स नीट बसत नव्हत्या कारण माझ्या कमरेचा खेळ बऱ्यापैकी आहे, त्याच्यामुळे मी हे असं काही घेत नव्हती की मला ते चालताना वगैरे थोडंसं अनकम्फर्टेबल व्हायचं. बट आता मला थोडीफार सवय झाली आहे आणि आता मी बॉटम्स घेतल्या आहेत ह्या. बट त्यात ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये. मी ब्ल्यू आणि ग्रीन मागवल्या आहेत, बट त्या अजून आल्या नाही आहेत. पण ज्या मी घेतल्या आहेत त्या तुम्हाला दाखवते. फर्स्ट आहे व्हाईट कलरमध्ये. जर तुम्हाला जवळून बघितलं तर ते याच्यावर अशा काय म्हणतो आपण लाईन्स, यार काय म्हणता यार, लेहरिया नाही काय म्हणता, ओके. तर मला ही प्रॉपर कम्फर्टेबल बसत होती आणि मला छानही दिसत होती. सो मी ही एक घेतली. यात मला अजून एक अशी कार्गो पॅन्ट्स असायच्या बघा, जेव्हा मी जीन्स घालायची तेव्हा मी घालायची त्या कार्गो पॅन्ट्स. तर त्या टाईपमध्ये मला अशी कॉटनमध्ये मिळाली, जी ॲक्च्युली खूप छान होती. त्याची उलटी घडी आहे बाय द वे. सो ही काहीतरी मला 1500ला मिळाली आहे आणि ही मी वेस्ट साईडमधनं घेतली आहे. तर हिचा पण कपडा खूप छान आहे. आता मी तो कधी घालते माहीत नाही, बट मी घेऊन ठेवलं आहे. आणि हे डबलमध्ये, आतमध्ये त्याला अस्तर आहे आणि बाहेरून असा सुती टाईप कपडा आहे. आणि ती घातल्यावर खूप छान दिसत होती, कम्फर्टेबल पण होती. म्हटलं परत माझ्या साईजचे कपडे मिळता नाही मिळत, सो मी घेतली. याला मस्त असे खालीवर 2-4 खिसे आहेत, सो छान दिसेल. देन ही ब्लॅक कलरची काय म्हणता याला, प्लाझो काइंड ऑफ पॅन्ट आहे, ज्याला खाली अशी डिझाईन आहे. आणि ॲक्च्युली मला माझ्या साईजच्या पॅन्ट भेटत नव्हत्या, मला ह्यावेळेस भेटल्यात तर मला बरं वाटलं. तर ही पण मस्त आहे. याची कॉटनमध्येच ही पण. आणि मुळात मला खूप जास्त कम्फर्टेबल आहे. हे काही मी अजून घातलेलं नाही आहे याच्यातलं एकही, कारण हे मी रिसेंटलीच परचेस केलं आहे. देन मी आज ज्या शॉर्टमध्ये जी जीन्स घातली होती ना, ती माझ्या डाव्या हाताने कुठेतरी ठेवली गेली आहे, त्यामुळे ती इथे नाही आहे. बट ही अशी काहीशी शॉपिंग होती जी मागच्या 15 दिवसात मी केली होती, जे मोस्टली मला निखिलने घेऊन दिले असे म्हणता येईल. मी खूप वर्ष झाले जीन्स तर मी घातलेलीच नाही आणि मी अजूनही कम्फर्टेबल नाही जीन्स घालायला. ह्या पॅन्ट्स मी आत्ता घालायला लागले, कारण थोडा कॉन्फिडन्स मला आला आहे, थोडा तुमच्यामुळे मिळाला की ताई घालत जा, करत जा एक्सपेरिमेंट. तर मी करते. हे सगळं आणण्यामागे तुमचा पण खूप मोठा वाटा आहे असं म्हणता येईल, कारण समोरून नावं ठेवलं तर कुठेतरी ते पॉईंटला हिट होतं, बट तुम्ही सांभाळून घेताय. आणि मला पण ॲक्च्युली म्हणजे मला स्वतःला कम्फर्टेबल वाटायला लागलं आहे. शुभू जी माझी मैत्रीण आहे, जिच्यामुळे मी वन पीस वगैरे घालायला लागले, नाही तर मी पंजाबी ड्रेसशिवाय काहीच घालत नव्हती माझ्या लग्नानंतर वर्षभर कमीत कमी. बट शुभूमुळे मला खूप, कारण तिची खूप तब्येत होती, बट ती खूप पॉझिटिव्ह होती बॉडीच्या बाबतीत आणि ती अजूनही आहे. सो तिच्यामुळे मी बाकीचे कपडे वगैरे ट्राय करायला लागली. स्टील मी इथपर्यंत आलेली नव्हती. तुम्ही बघितलं असेल तर माझ्याकडे एकच अशी ही जी मी आत्ता घातली आहे, तुम्हाला दिसेल की नाही माहीत नाही, वेट मी तुम्हाला दाखवते. पण याची लिंक माझ्याकडे खूप जणांनी मागितली आहे, नाही दिसत, ओके. ही जी मी आत्ता घातली ना, ही एकच माझ्याकडे, ही आणि एक व्हाईट कलर, अशा 2च कलरच्या माझ्याकडे पॅन्ट्स होत्या, ज्या मी आलटून पालटून घालायची. आणि बाकी जे काही असेल ते व्यायामाचं वगैरे असायचं, बट बाहेर जायला मी कम्फर्टेबल नव्हती. बट आता मी टोटल कम्फर्टेबल आहे. सो या असा काहीशी होते कपडे. आय होप तुम्हाला मला माहीत नाही, मी फर्स्ट टाइम हॉल व्हिडिओ केला आहे, तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. अजून असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर मला खाली कमेंट करा. मी जे काही माझं ड्रेसेसचं कलेक्शन आहे ते पण दाखवायचं ट्राय करेल. मी सगळं त्याच्यात इन्व्हेस्ट करत होते, त्याच्यात मी खूप पैसे घातले. मी 7-8 हजाराचे पण तसे ड्रेस घेतलेत, पंजाबी ड्रेस, ओढणी, कारण मला असं वाटायचं की त्याच्यात
बरं वाटतं. बट आता असं वाटतं की नाही यार इथे पण इन्व्हेस्ट करू शकतो, हा पण काहीतरी कम्फर्ट झोन होतो, जो आय थिंक 90% मुलींचा आहे. माझ्यासारख्याच 10% मुली होत्या, असतील अजूनही, की ज्यांना थोडंफार इकडे तिकडे होतं. बट मी जशी आली तसं त्यांनी पण पुढे यावं, ट्राय करावं. म्हणजे बरं वाटतं यार. म्हणजे मला जेव्हा मी घालते नाही तेव्हा मला आतून असा आनंद होतो, आणि तो आय थिंक माझ्या चेहऱ्यावर पण तुम्हाला दिसत असेल. हॉल व्हिडिओ मी खूप घाबरत केला. आय डोंट नो तुमच्यापर्यंत तो कसा येतोय. सो यस, व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं तेही खाली कमेंटमध्ये सांगा. कोणता ड्रेस आवडला. जे ऑनलाईन असतील त्याची लिंक मी ट्राय करेल द्यायचं, आणि जे ऑफलाईन असतील ज्याची सापडेल त्याची लिंक तर मी नक्की देईन. बट तुम्हाला माझ्या आवाजावरनं कळत असेल की मला काय म्हणायचं आहे. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. तुमचं प्रेम असंच राहू द्यात. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.